नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषद मार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 35,000 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी पोस्ट वाईज दिला जाईल। या ठिकाणी तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही, मुलाखत देखील तुमच्या या ठिकाणी घेतली जाणार नाही। डायरेक्टली भरती या ठिकाणी असणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे डिस्ट्रिक्ट QA कोऑर्डिनेटर या पदासाठी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। वयमर्यादा तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। NHM मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना 5 वर्षाची शिथिलता या ठिकाणी असणार आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत DPH MPH MHA DHA MBA CA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एक वॅकन्सी खुल्या प्रवर्गामधून या ठिकाणी आहे। 35,000 रुपये वेतन या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर डिस्ट्रिक्ट एपिडर्मोलॉजिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी आहे। सेम वयमर्यादा या ठिकाणी आहे, सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी असणार आहे। 35,000 रुपये वेतन या ठिकाणी असेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष या पदासाठी एक वॅकन्सी या पदासाठी आहे। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। एनी ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असेल आणि या ठिकाणी आयुषमध्ये MBA हेल्थ तुमचं झालेलं असेल, मास्टर इन हेल्थ झालेलं असेल, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये शिक्षण झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेला असेल हॉस्पिटल आणि हेल्थ केअरमध्ये 2 वर्षापर्यंतचा, किंवा AICTC सोबत 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची वयमर्यादा आहे। एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल GCC इन टायपिंग स्पीड तुमचा 40 शब्द प्रति मिनिट असेल आणि इंग्रजीमध्ये, आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठीमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एक वॅकन्सी या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून आहे। 18,000 रुपये इतके दरमहा तुम्हाला दिलं जाईल। या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्ही 7/3/2024 ते 18/3/2024 या काळादरम्यान 10 ते 6 या वेळेदरम्यान शासकीय सुट्ट्या वगळून या ठिकाणी हजर करू शकता। अर्ज जे आहे तुम्ही स्वतः हजर राहून या ठिकाणी देऊ शकता, किंवा रजिस्टर किंवा स्पीड पोस्टने देखील अर्ज तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता। फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 300 रुपये या ठिकाणी आहे। तुम्हाला ऑनलाईन किंवा चलनाद्वारे या ठिकाणी फीस पेमेंट भरायचे आहे। अकाउंट डिटेल या ठिकाणी दिलेली आहे। स्क्रीनवरती आपण बँक ऑफ महाराष्ट्राची डिटेल या ठिकाणी बघू शकता। अर्ज जे आहे तुम्हाला माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या नावाने करायचे आहेत। अर्जाचा नमुना तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेला आहे। अशा प्रकारे जाहिरातीमध्ये अर्ज तुमचा या ठिकाणी असणार आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।